नमस्कार। वनवासी कल्याण आश्रम आयोजित कैलासवासी गममुळे व्याख्यानमाला मी विनयजी पत्राळे। मी आता कैलासवासी बाळासाहेब देशपांडे ज्यांनी 1952 साली वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना केली, त्यांचं प्रतिमा पूजन होत आहे। तसेच भारत मातेचं पूजन होत आहे। त्यानंतर आज विशेष उल्लेख करायचा आहे की ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण ही व्याख्यानमाला ठेवत आहोत त्या कैलासवासी गममुळे यांचा आज स्मृतिदिन आहे। त्यामुळे त्यांच्या प्रतिमेचं आपण पूजन करीत आहोत। वनवासी कल्याण आश्रमाच्या प्रत्येक आयामाची रोज एक आयामाची माहिती आपण सर्वांना देत असतो की जेणेकरून आपल्या सर्वांना वनवासी कल्याण आश्रमाचं काम तसं सर्वश्रुत जरी असलं तरी सर्वांना त्याची माहिती होईल आणि त्यानंतर त्या कामामध्ये तुमचा स्वतःचाही सहभाग त्याच्यामध्ये तुम्हाला नोंदवता येईल। त्यामुळे आजही आपण वनवासी कल्याण आश्रमाच्या एका आयामाची माहिती घेणार आहोत। तर आजच्या आयामाची माहिती देण्यासाठी मी सौ विद्याताई पटवर्धन यांना आमंत्रित करतो। आदरणीय व्यासपीठ, उपस्थित श्रोते, 8व्या वर्षाच्या या व्याख्यान महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे। मॅक्झिमम आयाम कव्हर अप करण्याच्या दृष्टीने मी इथे उपस्थित आहे। वृक्षारोपण हा जो आयाम आहे तर वनवासी कल्याण आश्रमाला 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेला 60 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेच्या अखिल भारतीय जो अभ्यास वर्ग असतो त्याच्यातच असं ठरवलं गेलं की यावर्षी किमान 6 लाखाच्या पुढे तरी झाडं लावायचे प्रत्येक शाखेने। म्हणजे अखिल भारतीय स्तरावरती सबंध भारतामध्ये जेवढे काही आपले कामं चालतात, जिथे जिथे कल्याणाश्रम आहे तिथे तिथे प्रत्येकाने झाडांचं लागवड तर करायचीच आहे। पण आमच्यासारखे जे शहरवासी कार्यकर्ते आहेत तर त्यांनी कॉलनीमध्ये जाऊन म्हणा किंवा लोकांमध्ये जागृती करून शहरामध्ये पण झाडांची लागवड करायची आहे। वनवासी हा मूलतः वनात राहणार आहे। त्याचं पूर्णपणे जे काय उपजीविका आहे ती झाडांच्या माध्यमातून ते जे गोळा करतात, डिंक म्हणा, मध म्हणा, काही हिरडा भेरडा यासारख्या वनस्पती म्हणा की ज्या औषधी आहेत की ज्याच्यावरती त्यांचं उपजीविका चालू असते, तर त्यांना जंगलतोडीचा कायदा मुद्दाम अशासाठी अस्तित्वात आणला आणि त्यातल्या त्यात बारीपाड्यासारख्या ठिकाणी एक तर कायदा असा केला की जो कोणी झाड तोडेल तर त्याला दंड आहे। तिथे त्यांनी जळणासाठी लाकूड उपलब्ध करण्यासाठी एक दिवस ठरवलेला आहे की त्या दिवशी तुम्ही ती काय जी करायची असेल तुमची साठवण ती करायची आणि त्याच्यानंतर अजिबात नाही, अशा प्रकारचा जो कायदा अस्तित्वात केला आणि त्याच्यामुळे ही जी उद्ध्वस्त होत होती जंगलं ती उद्ध्वस्त होण्यावाचनं जे वाचवण्याचं काम जे झालं कल्याणाश्रमाकडनं ते खूपच चांगलं झालं। ह्यातून मार्ग काढण्यासाठी 5 वर्षापासून वृक्षारोपणाचे कार्यक्रम वनवासी कल्याणाश्रम मोठ्या प्रमाणात घेत आहे। वनवासी क्षेत्रात आत्तापर्यंत 6 लाखाचे पुढे वनवासी क्षेत्रात उपयुक्त अशा वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे। त्याची निगा आणि काळजी घेण्याची महत्त्वाची जबाबदारी सर्व वनवासी बंधू अगदी निष्ठेने पार पाडत आहेत। वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते शहरी भागात देखील आहेत, त्यामुळे शहरी भागात उपयुक्त अशा वृक्षांचे रोपण संगोपन याचे कार्यक्रम शहरी भागात देखील घेण्यात आलेत, पुढे देखील घेण्यात येतील। आतापर्यंत शहरी भागात जवळजवळ 3 ते 4 लाखापर्यंत वृक्षांचे रोपण करण्यात आले। आपण ज्या वृक्षांची लागवड करत आहोत ते दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील असेच वृक्ष आहेत। थोडंसं एक ओळीत मी आत्ता असं सांगू इच्छितो की आत्ता अधिक महिना आहे, वेगळ्या पद्धतीने जर साजरा करायचा असेल तर प्रत्येकाने असं ठरवा की या महिन्यात मी निदान एक तरी झाड लावेन। मुख्यत्वे करून आणखी काहीतरी समाजाला उपयोगी पडेल असं मी काम करेन असं जर ठरवलं तर खूप चांगलं होईल। बचत गट
असं पण आपण सुरू केलेलं आहेत वनवासी भागात, की जेणेकरून आपल्या ज्या आदिवासी महिला आहेत त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी हा उपक्रम खूप उपयुक्त ठरत आहे. महिलांना विविध प्रकारचे उद्योग या माध्यमातून करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. त्यातूनच त्यांचे उत्पन्नाचे प्रमाण वाढून त्या स्वावलंबी बनण्यास मदत होते. अकोल्यामध्ये आत्तापर्यंत 108 महिला बचत गट पूर्णपणे यशस्वीरित्या कार्य करत आहेत. त्यांच्यामार्फत नागलीचे पापड, नागलीचं सत्व, चिक्की, पिशव्या शिवणं, पिशव्या म्हणजे जुन्या साड्या किंवा हे जे आपल्याला उपयोगी नाही आहे पण त्याच्या पिशव्या होतील तर त्या करणं, असं काम आपण त्यांना मुद्दाम त्याचं प्रशिक्षण देतो आणि त्यांच्याकडनं करवून घेतो. तर त्या दृष्टीने त्या स्वावलंबी होतात. 35 वर्षापूर्वी अकोल्यात जेव्हा काम सुरू झालं तर त्यावेळेला असलेली तिथल्या महिलेची स्थिती, तिथल्या महिलेचं वागणं किंवा तिच्यात जो अजिबात आत्मविश्वास नव्हता तो आता ह्यामुळे तिच्यामध्ये तो आलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ही जी व्याख्यानमाला करतोय तर ह्याचा उद्देश काय? वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना होऊन आता जवळजवळ यावर्षी 66 वर्ष पूर्ण होतील. ह्या कार्याची ओळख सर्व समाजाला व्हावी. जे जे चांगले काम वनवासी भागात झालं आहे त्याचं समाजाला दर्शन व्हावं, ओळख व्हावं, यासाठी विविध प्रकारचे आयाम आपण चालवत असतो. तर ह्या कामाचं कुठेतरी सगळ्यांना माहिती व्हावी, त्याची पुस्तिका छापली म्हणजे छापून त्या वितरित करता याव्यात, प्रत्यक्ष कार्याची प्रचिती यावी, यासाठी वनयात्रेचे आयोजन केले जाते. वसतिगृह, आरोग्य केंद्र, अनेक वाड्यापाड्यांना भेटी दिल्या जातात. याबरोबरच निसर्गातील भटकंती असे वेगवेगळे पैलू वनयात्रेत समाविष्ट असतात. काही ठिकाणी वैविध्यपूर्ण असं काम होतं. या कामाची आपण माहिती वारंवार या व्याख्यानमालेद्वारे देतच असतो. आधी पहिल्यांदा जेव्हा व्याख्यानमाला सुरू केली तेव्हा ती 3 दिवसांची होती, पण लोकाग्रहास्तव ती आता 5 दिवसांची झालेली आहे. आणि 5 दिवसांच्या या व्याख्यानमालेमध्ये आपण जास्तीत जास्त समाज प्रबोधन कसं होईल, कल्याणाश्रमाचं काम लोकांपर्यंत कसं पोहोचेल, त्या दृष्टीने विषय निवडले जातात. सर्व विषयांना स्पर्श केला जातो. दरवर्षी वेगळे वेगळे विषय घेऊन आपण त्याचं नियोजन करत असतो. 2011 पासून कल्याण आश्रम आयोजित गम मुळे स्मृती व्याख्यानमाला सुरू करण्यात आली आहे. नुसतीच वनवासी कल्याण आश्रमाची ओळख व्हावी असे न राहता समाज प्रबोधनाचे कार्य देखील या व्याख्यानमालेद्वारे होत असते. अकोले येथील 4 खोल्यातील वसतिगृहाची खूप मोठी इमारत आपल्या सर्वांच्या नात्यांमुळे उभी राहिली आहे. या व्याख्यानमालेतूनच आपण सतत सर्वांना निधीसाठी आवाहन करत आहोत आणि खूप चांगला प्रतिसाद आपल्याकडून वारंवार मिळत आहे. नगरवासियांची बौद्धिक भूक भागवण्यासाठी नगरमध्ये कल्याण आश्रमातर्फे व्याख्यानमाला आयोजित सुरुवात केली. नगरमध्ये राहून नगर जिल्ह्यातील अकोले, शेंडी परिसरातील वनवासींसाठी जे काम सर्व कार्यकर्ते करत आहेत, तर ज्या विविध आयामांद्वारे ते काम करतात त्या आयामांचा परिचय या व्याख्यानमालेतर्फे होत असतो. ह्यात आत्तापर्यंत सर्व विषयांवर आधारित त्या विषयातील तज्ज्ञांची व्याख्याने आपण ठेवली आहेत. विज्ञान, कला, सावरकरांचा नमस्कार. वनवासी कल्याण आश्रम आयोजित कैलासवासी गममुळे व्याख्यानमाला मी विनयजी पत्राळे. मी आता कैलासवासी बाळासाहेब देशपांडे ज्यांनी 1952 साली वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना केली त्यांचं प्रतिमा पूजन होत आहे. तसेच भारत मातेचं पूजन होत आहे. त्यानंतर आज विशेष उल्लेख करायचा आहे की ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण ही व्याख्यानमाला ठेवत आहोत त्या कैलासवासी गममुळे यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेचं आपण
पूजन करीत आहोत. वनवासी कल्याण आश्रमाच्या प्रत्येक आयामाची रोज एक आयामाची माहिती आपण सर्वांना देत असतो की जेणेकरून आपल्या सर्वांना वनवासी कल्याण आश्रमाचं काम तसं सर्वच जरी असलं तरी सर्वांना त्याची माहिती होईल आणि त्यानंतर त्या कामामध्ये तुमचा स्वतःचाही सहभाग त्याच्यामध्ये तुम्हाला नोंदवता येईल. त्यामुळं आजही आपण वनवासी कल्याण आश्रमाच्या एका आयामाची माहिती घेणार आहोत. तर आजच्या आयामाची माहिती देण्यासाठी मी सौ विद्याताई पटवर्धन यांना आमंत्रित करतो. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित श्रोते, 8व्या वर्षाच्या या व्याख्यान महिनेचा आज शेवटचा दिवस आहे. मॅक्झिमम आयाम कव्हरअप करण्याच्या दृष्टीने मी इथं उपस्थित आहे. वृक्षारोपण हा जो आयाम आहे तर वनवासी कल्याण आश्रमाला 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे ज्यावेळेला 60 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेच्या अखिल भारतीय जो अभ्यास वर्ग असतो त्याच्यातच असं ठरवलं गेलं की यावर्षी किमान 6 लाखाच्या पुढे तरी झाडं लावायची प्रत्येक शाखेने. म्हणजे अखिल भारतीय स्तरावरती संबंध भारतामध्ये जेवढे काही आपले कामं चालतात, जिथे जिथे कल्याणाश्रम आहे तिथे तिथे प्रत्येकाने झाडांचं लागवड तर करायचीच आहे. पण आमच्यासारखे जे शहरवासी कार्यकर्ते आहेत तर त्यांनी कॉलनीमध्ये जाऊन म्हणा किंवा लोकांमध्ये जागृती करून शहरामध्ये पण झाडांची लागवड करायची आहे. वनवासी हा मूलतः वनात राहणार आहे. त्याचं पूर्णपणे जे काय उपजीविका आहे ती झाडांच्या माध्यमातून ते जे गोळा करतात, डिंक म्हणा, मध म्हणा, काही हिरडा बिरडा यासारख्या वनस्पती म्हणा की ज्या औषधी आहेत की त्याच्यावरती त्यांचं उपजीविका चालू असते. तर त्यांना जंगलतोडीचा कायदा मुद्दाम अशासाठी अस्तित्वात आणला आणि त्यातल्या त्यात बारीपाड्यासारख्या ठिकाणी एक तर कायदा असा केला की जो कोणी झाड तोडेल तर त्याला दंड आहे. तिथे त्यांनी जळणासाठी लाकूड उपलब्ध करण्यासाठी एक दिवस ठरवलेला आहे की त्या दिवशी तुम्ही ती काय जी करायची असेल तुमची साठवण ती करायची आणि त्याच्यानंतर अजिबात नाही. अशा प्रकारचा जो कायदा अस्तित्वात केला आणि त्याच्यामुळे ही जी उद्ध्वस्त होत होती जंगलं ती उद्ध्वस्त होण्यावाचनं जे वाचवण्याचं काम जे झालं कल्याणाश्रमाकडनं ते खूपच चांगलं झालं. ह्यातून मार्ग काढण्यासाठी 5 वर्षापासून वृक्षारोपणाचे कार्यक्रम वनवासी कल्याणाश्रम मोठ्या प्रमाणात घेत आहे. वनवासी क्षेत्रात आत्तापर्यंत 6 लाखाचे पुढे वनवासी क्षेत्रात उपयुक्त अशा वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. त्याची निगा आणि काळजी घेण्याची महत्त्वाची जबाबदारी सर्व वनवासी बंधू अगदी निष्ठेने पार पाडत आहेत. वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते शहरी भागात देखील आहेत. त्यामुळे शहरी भागात उपयुक्त अशा वृक्षांचे रोपण संगोपन याचे कार्यक्रम शहरी भागात देखील घेण्यात आलेत, पुढे देखील घेण्यात येतील. आतापर्यंत शहरी भागात जवळजवळ 3 ते 4 लाखापर्यंत वृक्षांचे रोपण करण्यात आले. आपण ज्या वृक्षांची लागवड करत आहोत ते दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील असेच वृक्ष आहेत. थोडंसं एक ओळीत मी आत्ता असं सांगू इच्छितो की आत्ता अधिक महिना आहे. वेगळ्या पद्धतीने जर साजरा करायचा असेल तर प्रत्येकाने असं ठरवा की या महिन्यात मी निदान एक तरी झाड लावेन. मुख्यत्वे करून आणखी काहीतरी समाजाला उपयोगी पडेल असं मी काम करेन असं जर ठरवलं तर खूप चांगलं होईल. बचत गट असं पण आपण सुरू केलेले आहेत वनवासी भागात, जेणेकरून आपल्या ज्या आदिवासी महिला आहेत त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी हा उपक्रम खूप उपयुक्त ठरत आहे. महिलांना विविध प्रकारचे उद्योग या माध्यमातून करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. त्यातूनच त्यांचे उत्पन्नाचे प्रमाण वाढून त्या स्वावलंबी बनण्यास मदत होते. अकोल्यामध्ये आत्तापर्यंत 108 महिला बचत गट पूर्णपणे यशस्वीरित्या कार्य करत आहेत. त्यांच्यामार्फत नागलीचे पापड, नागलीचं सत्व, चिक्की, पिशव्या शिवणं, पिशव्या म्हणजे जुन्या साड्या किंवा हे जे आपल्याला उपयोगी नाही आहे पण त्याच्या पिशव्या होतील
तर त्या करणं असं काम आपण त्यांना मुद्दाम त्याचं प्रशिक्षण देतो आणि त्यांच्याकडनं करवून घेतो. तर त्या दृष्टीने त्या स्वावलंबी होतात. 35 वर्षापूर्वी अकोल्यात जेव्हा काम सुरू झालं तर त्यावेळेला असलेली तिथल्या महिलेची स्थिती, तिथल्या महिलेचं वागणं किंवा तिच्यात जो अजिबात आत्मविश्वास नव्हता तो आता ह्यामुळे तिच्यामध्ये तो आलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ही जी व्याख्यानमाला करतोय तर ह्याचा उद्देश काय? वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना होऊन आता जवळजवळ यावर्षी 66 वर्ष पूर्ण होतील. ह्या कार्याची ओळख सर्व समाजाला व्हावी. जे जे चांगले काम वनवासी भागात झालं आहे त्याचं समाजाला दर्शन व्हावं, ओळख व्हावं, यासाठी विविध प्रकारचे आयाम आपण चालवत असतो. तर ह्या कामाचं कुठेतरी सगळ्यांना माहिती व्हावी, त्याची पुस्तिका छापली म्हणजे छापून त्या वितरित करता याव्यात, प्रत्यक्ष कार्याची प्रचिती यावी, यासाठी वनयात्रेचे आयोजन केले जाते. वसतिगृह, आरोग्य केंद्र, अनेक वाड्यापाड्यांना भेटी दिल्या जातात. याबरोबरच निसर्गातील भटकंती असे वेगवेगळे पैलू वनयात्रेत समाविष्ट असतात. काही ठिकाणी वैविध्यपूर्ण असं काम होतं. या कामाची आपण माहिती वारंवार या व्याख्यानमालेद्वारे देतच असतो. आधी पहिल्यांदा जेव्हा व्याख्यानमाला सुरू केली तेव्हा ती 3 दिवसांची होती, पण लोकाग्रहास्तव ती आता 5 दिवसांची झालेली आहे. आणि 5 दिवसांच्या या व्याख्यानमालेमध्ये आपण जास्तीत जास्त समाज प्रबोधन कसं होईल, कल्याणाश्रमाचं काम लोकांपर्यंत कसं पोहोचेल, त्या दृष्टीने विषय निवडले जातात. सर्व विषयांना स्पर्श केला जातो. दरवर्षी वेगळे वेगळे विषय घेऊन आपण त्याचं नियोजन करत असतो. 2011 पासून कल्याणाश्रम आयोजित गम मुळे स्मृती व्याख्यानमाला सुरू करण्यात आली आहे. नुसतीच वनवासी कल्याणाश्रमाची ओळख व्हावी असे न राहता समाज प्रबोधनाचे कार्य देखील या व्याख्यानमालेद्वारे होत असते. अकोले येथील 4 खोल्यातील वसतिगृहाची खूप मोठी इमारत आपल्या सर्वांच्या नात्यांमुळे उभी राहिली आहे. या व्याख्यानमालेतूनच आपण सतत सर्वांना निधीसाठी आवाहन करत आहोत आणि खूप चांगला प्रतिसाद आपल्याकडून वारंवार मिळत आहे. नगरवासियांची बौद्धिक भूक भागवण्यासाठी नगरमध्ये कल्याणाश्रमातर्फे व्याख्यानमाला आयोजित सुरुवात केली. नगरमध्ये राहून नगर जिल्ह्यातील अकोले, शेंडी परिसरातील वनवासींसाठी जे काम सर्व कार्यकर्ते करत आहेत, तर ज्या विविध आयामांद्वारे ते काम करतात त्या आयामांचा परिचय या व्याख्यानमालेतर्फे होत असतो. ह्यात आत्तापर्यंत सर्व विषयांवर आधारित त्या विषयातील तज्ज्ञांची व्याख्याने आपण ठेवली आहेत. विज्ञान, कला, सावरकरांचा विचार, विवेकानंदांचा किंवा आर्य संसार सारखी नित्याच्या जीवनात येणाऱ्या प्रश्नांवर आधारित किंवा सामाजिक संस्थांसमोरील आव्हानं, चालू जमान्यात भेडसावणारे स्त्रीविषयक प्रश्न किंवा मुलांच्या वागणुकीवरचे वय वादळ विजांचे, पत्रकारितेवर आधारित माहिती किंवा आर्थिक प्रश्न व त्यावर आधारित ध्येयासक्त पूर्तीकडे असे असलेले डॉक्टर काका कुकडे त्यांची मुलाखत किंवा एक ध्यास घेऊन काम करून संपूर्ण कायापालट बारीपाड्याचं करणाऱ्या चैत्राम पवार त्याच्या कार्याविषयीची माहिती, जग किती जवळ येत आहे पण माणसे कशी दूर जात आहेत यासारखे सामाजिक प्रश्न असो, अशा विविध विषयांवरती आधारित व्याख्यानं आत्तापर्यंत झालेली आहेत. अथांग दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या पाहिल्या की त्यांच्या उगमापाशी केवळ चुळकाभर पाणी होते यावर विश्वास बसत नाही. तसेच 1952 साली स्वर्गीय बाळासाहेबांनी लावलेला वृक्षाचा पसारा भारतभर कसा पसरला आहे हे कार्य पाहिलं की आपल्याला अभिमानास्पद वाटतं. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मन्नूशेठ अग्रवाल यांचा सत्कार करण्यासाठी मी प्रशांत मोहोळ यांना आमंत्रित करतो. आज आपल्याला जे व्यक्तिमत्व लाभलेलं आहे, खरं तर त्यांनी अगदी परिचय माझा दिला नाही तरी चालेल असं म्हटलं ते, तरी पण त्यांचा परिचय थोडक्यात सांगतो की MIDC मध्ये स्टील फॅक्टरी आहे त्यांची, वीर अलॉईज नावानी.
गेल्या 30 वर्षांपासून त्यांची स्टील फॅक्टरी आहे. तसेच नगर जिल्ह्यामध्ये उद्योगधंद्या वाढीसाठी ते विशेष प्रयत्न करतात. वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. तसेच एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यांना नानाजींचा सहवास लाभलेला आहे आणि नानाजींचा जो चित्रकूटचा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये त्यांचं खूप सारं योगदान आहे. तर चित्रकूटविषयी ते आपल्याशी यानंतर बोलणारच आहेत. त्याच्यानंतर आपल्या व्याख्यानमालेचे प्रमुख व्याख्याते माननीय विनयजी पत्राळे यांचा सत्कार करण्यासाठी मी मेघश्यामजी बत्तीन यांना आमंत्रित करतो. व्याख्यानमालेचा आज सांगता होत आहे. ह्या व्याख्यानमालेसाठी बऱ्याच जणांनी अतोनात कष्ट घेतलेले आहेत. बऱ्याच जणांचे आम्हाला सहाय्य लाभलेले आहेत. तर या सगळ्यांचा एकदा नामोल्लेख करण्यासाठी आभार प्रदर्शनासाठी मी वनवासी कल्याण आश्रमाचे सचिव जयंत क्षीरसागर यांना आमंत्रित करतो. त्यांची प्रस्तावना लाभली आहे आणि सदर पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. 150 रुपये त्याची किंमत आहे. छापील किंमत 200 रुपये आहे. सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध आहे. ज्यांना हवे असेल ते बाहेर प्रती घेऊ शकतात. धन्यवाद. रोजच्या सरावाप्रमाणे उद्याच्या व्याख्यानाची सूचना आज द्यायला नाही आहे माझ्याकडे. तर तुम्हाला आणि मला सगळ्यांना रुखरुख लागणारच आहे, पण आता त्याला काही इलाज नाही आहे. तर एक छोटीशी सूचना अशी आहे की व्याख्यान संपल्यानंतर भारत भारतीचे जे कार्यकर्ते इथे आलेले आहेत तर त्यांनी सभागृहामध्येच थांबावं. यानंतर रोजचा आपला जो सिक्वेन्स आहे तो गीत, व्याख्यान आणि पसायदान असा असेल. पसायदान हे सर्वांनी बसून म्हणायचं आहे, कुणीही उभं राहायचं नाही आहे. गीत झाल्यानंतर आपले मान्यवर जे आहेत तर ते व्यासपीठावरून पहिल्या रांगेत बसतील आणि व्याख्यानाला सुरुवात होईल. व्याख्यान संपल्यानंतर पसायदानाने आजच्या कार्यक्रमाची सांगता होईल. तर मी आता गीत गाण्यासाठी ओंकार देऊळगावकर याला पाचारण करतो. या कणा कणातून दिव्य तेज प्रकटेला, हे राष्ट्र पुन्हा विश्वात जिंक्य ठरेल. श्रीराम कृष्ण आदर्श इथे अवतरले, भगवान बुद्ध तीर्थंकर येथे झाले. श्रेष्ठत्व जगाने मान्यतयांचे केले, ते क्षण भाग्याचे पुन्हा पुन्हा येतील. हे राष्ट्र पुन्हा विश्वात जिंक्य ठरेल. जाती पंथ भाषा नको वृथा अभिमान, भेदांच्या भिंती पडोत सर्व गळून. निद्रेतून व्हावा जागा हिंदुस्थान, ते तेज जला निसंशय दीपवील. हे राष्ट्र पुन्हा विश्वात जिंक्य ठरेल. आसाम असो पंजाब असो बंगाल, तो महाराष्ट्र वा कर्नाटक तामिळ, हा अखंड भारत परियासे तू हिमाचल.
विविधतेतून एकता इथे प्रकटेल. हे राष्ट्र पुन्हा विश्वात जिंक्य ठरेल. हा समाज आपुला ध्येयापासून ढळला. हिंदूच हिंदूच्या विरोधात उठलेला. परकीय शक्तीचा स्वार्थी हस्तक बनला. कष्टाने आमुच्या देशभक्त होईल. हे राष्ट्र पुन्हा विश्वात जिंक्य ठरेल. राष्ट्राचा करण्या घात कुणी धजतील. परकीय शक्तीला साथ कुणी देतील. बलदंड राष्ट्र या प्रत्युत्तर देईल. हा संघ शक्तीचा साक्षात्कार घडेल. हे राष्ट्र पुन्हा विश्वात जिंक्य ठरेल. हे राष्ट्र पुन्हा विश्वात जिंक्य ठरेल. हे राष्ट्र पुन्हा विश्वात जिंक्य ठरेल. आजच्या व्याख्यानमालेच्या 5व्या पुष्पानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मनु शेठ अग्रवालजी, वनवासी कल्याण आश्रमाचे सर्व पदाधिकारी, माझे मित्र श्री राजाभाऊ मुळे, वाल्मिकराव, बाबू शेठ टायरवाले, दामू शेठ भटेजा, शांतीलालजी आणि या कार्यक्रमाला आलेले सगळे नगरवासी नागरिक बंधू भगिनींनो, अद्भुत योगायोग आहे. व्याख्यानमालेचा 5वं आणि अंतिम पुष्प आहे आणि ज्यांच्या स्मृतीनिमित्त ही व्याख्यानमाला होते ते श्री गम मुळे यांचा आज स्मृतिदिन पण आहे. त्यानिमित्ताने आपण सगळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. एक लोकसमर्पित व्यक्तित्व, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक कसा समाजलक्षी जीवन जगतो त्याचा आदर्श आणि आपल्या राजाभाऊंचे वडील त्यांच्या स्मृतीनिमित्त ही व्याख्यानमाला होते. त्यामुळे त्यांना अभिवादन करून आणि श्रद्धांजली अर्पण करून आपण 5व्या पुष्पाचा प्रारंभ करूया. युरोपमध्ये एक अशी घटना झाली की एका कैद्याला फाशीची शिक्षा झाली होती आणि काही दिवसानंतर तो मरणार हे निश्चित होतं. काही मानसशास्त्रज्ञ त्या कैद्याला भेटले आणि म्हणाले की आम्हाला एक प्रयोग करायचा, त्याच्यासाठी तुझ्यासारखा कोणीतरी मनुष्य आवश्यक आहे. प्रयोग असा करायचा आहे की माणसाच्या शरीरातून किती रक्त काढल्यानंतर तो मरतो असा जीवशास्त्रीय प्रयोग करायचा आहे. 5 लिटर रक्त मनुष्याच्या शरीरात असतं. आम्हाला काढायचं आहे की एक्झॅक्ट कोणत्या बिंदूवरती मनुष्याचं प्राणक्रमण होतं. तुझा मानवी अधिकार आहे, तू नाही म्हणू शकतोस, पण तू जर हो म्हटला तर हे जाता जाता एक चांगलं काम करण्याचं तुझ्या नशिबात आहे. तो निर्ढावलेला बदमाश होता. तो म्हणला मला काही फरक पडत नाही, तुम्ही माझं रक्त काढा, ऐवी तुम्ही मरणार, मी माझ्या मनाची तयारी केली आहे. त्याला सांगण्यात आलं की तुला निश्चित दिवशी सकाळी स्ट्रेचरवरून नेण्यात येईल. एका अंधाऱ्या खोलीमध्ये वरतून दिवा लटकत असेल, पांढरे कपडे घातलेल्या, ॲप्रन घातलेल्या नर्स असतील, डॉक्टर असतील, विविध यंत्र असतील मोजणारी. तुझ्या नसेमध्ये सिरिंज घुसवण्यात येईल आणि रक्त बाहेर पडेल. 1-2 बॉटल तर रक्त तसंच साहजिक पडेल, पण 3ऱ्या बॉटल नंतर तुला घाम फुटेल, तुझ्या हातापायाला कंपारी सुटेल, तुला काळ्या काळ्या सावल्या दिसतील, तुला तुझी पापं आठवतील आणि तुझं शरीर थंड होईल, हृदयक्रिया मंद होईल आणि मग तू कोणत्याही क्षणी मरशील. त्याची मनानं तयारी झाली आणि निश्चित ठरलेल्या दिवशी त्याला घेऊन जाण्यात आलं. स्ट्रेचरवरती झोपला होता. एका अंधाऱ्या खोलीत वरतून लाईट लटकतोय, पांढरे कपडे घातलेले डॉक्टर, स्टेटोस्कोप लावलेले नर्स, सिरिंज, बॉटल रक्ताची आणि त्याला झोपवला पलंगावरती आणि त्याच्या नसेमध्ये सिरिंज घुसवली
आणि सांगितलं की उष्ण लाल रक्ताची धार पडते, बॉटल हळूहळू भरते. एक बॉटल काढली, दुसरी बॉटल लावलेली आहे. 2 बाटल्या रक्त झाल्या, माणूस जास्तीत जास्त 700 ml रक्त देऊ शकतो. तिसरी बॉटल लावली, आता तुला हातापायाला घाम फुटेल, तुझी शक्ती क्षीण होऊ लागेल, तुला कंपारी सुटेल. आणि खरंच त्याच्या पोटात खड्डा पडला, शक्ती क्षीण होऊ लागली, घाम त्याला फुटला, शरीर थरथर कापू लागलं. तुझी दृष्टी मंद होईल. त्याची दृष्टी मंद झाली. तुला तुझी पापं आठवतील. त्याला काळ्या काळ्या सावल्या नाचतायत आजूबाजूला असं दिसू लागल्या. आणि आता तू मनाची तयारी कर, कोणत्याही क्षणी तो गतप्राण होणार. आणि तो गतप्राण झाला. And that was proved to be very successful experiment that without removing a single drop of blood can a person be killed by just psychologically convincing him that he is going to die and he can die. रक्ताचा एक पण थेंब न काढता असं त्याचं एक मानस घडवण्यात आलं की तू मरतोयस, असा टप्प्याटप्प्याने मरतोयस. तो खरंच मरतो का? खरंच तो मरतो. कारण त्या सिरीजमधून रक्ताचा एक पण थेंब काढला नव्हता, पण यांनी मनानं घेतलं होतं की मी मरणार आहे, आणि तो मेला. असाच एक क्रूर खेळ संपूर्ण भारताच्या मानसिकतेशी इंग्रजांनी खेळला की भारत कधीच एक राष्ट्र नव्हता. संस्कृत भाषा म्हणजे ढोर चारवण्यासाठी घेऊन जाणाऱ्या लोकांनी गायलेले गीतं आहेत. ही एक धर्मशाळा आहे. ही सतत आपसात भांडणारी लोक आहे. जाती, पंथ, प्रांत, भाषा यातल्या तंट्यातूनच हे लोक वर येत नाही. ही सतत गुलाम होण्यासाठी जन्माला आलेली प्रजा आहे. जोपर्यंत ज्यांचं चाललं त्यांनी या देशाला लुटलं आणि यांच्यावर राज्य केलं. एखाद्या गेंडुळासारखे कोणाच्याही बुटांच्या टाचाखाली रगडले जातील अशी ही प्रजा. आणि आपली पण मानसिकता अशी झाली. आणि म्हणून जे राष्ट्र अत्यंत तेजपुंज, जे राष्ट्र अजर अमर, जे राष्ट्र सगळ्या जगाला धर्म देण्यासाठी जन्माला आलेलं, ज्याच्या भालावरती हा ललाट लेख ईश्वरानं लिहून पाठवलेला की त्यानं जगाला धर्म द्यायचा आहे, त्या राष्ट्राची अशी एक दयनीय अवस्था, अशी एक मानसिक विकलांग अवस्था ही या इंग्रजांच्या मानसिक प्रचारामुळे झाली. आणि त्यामुळे हा विषय राष्ट्रवादाचा राजकीय आयाम आणि संग्राम हा या व्याख्यानमालेत ठेवण्याच्या मागचं कारणच काय? वास्तविक राष्ट्रवाद हा शब्दसुद्धा तितकाच चांगला वाटत नाही, कारण की त्याची साम्यता साम्यवाद, समाजवाद, नक्षलवाद, माओवाद या वादाबरोबर विवाद जोडलेला आहे. आणि वादाबरोबर काहीतरी खूप हट्टाचं प्रतिपादन आणि जिद्द आणि इतरांच्या विरोधात काहीतरी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असं वाटतं. तसं राष्ट्रवाद यामध्ये नाही आहे. जसा प्रत्येक व्यक्ती जन्माला येतो, त्याचं काही ना काही नियत कर्तव्य असतं, त्याची काही ना काही जगाच्या रंगमंचावरती भूमिका असते. ती भूमिका केल्यानंतर तो हे जग सोडून जातो. त्यासारखी प्रत्येक राष्ट्राची सुद्धा या जगाच्या रंगमंचावर एक निश्चित भूमिका असते. आणि ती भूमिका केल्यानंतर मग ते राष्ट्र दिवंगत होतं. मोहम्मद इक्बालची कविता आहे, सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा, हम बुलबुले है इसकी ये गुलसिता हमारा. त्यातलं एक कडवं असं आहे की यूनान मिश्र रोमा सब मिट गए जहाँ से, बाकी मगर है अब तक नामो निशा हमारा. सदियों रहा है दुश्मन दौरे जमा हमारा, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा. युनान मिश्र रोम हे जगाच्या पटलावरती आले, चमकले आणि काजव्यासारखे चमकून अस्तंगत झाले. स्पायडर हॅज विवन इट्स वेब वेअर सीझर्स रूल्ड, असं विवेकानंद म्हणायचे की ज्या सिंहासनावर बसून सीझरने राज्य केलं तिथे कोळ्यांची कोळिष्टकं झालीत, पण आम्ही आजपर्यंत अमर आहोत. कारण आमच्या देशाची एक विशिष्ट भूमिका आहे. है देह विश्व आत्मा है भारत माता, पृथ्वी प्रलय पर्यंत अमर यह नाता. जोपर्यंत हे विश्व आहे तोपर्यंत त्याचा प्राण भारत देश आहे. जोपर्यंत प्रलय होऊन संपूर्ण सृष्टी नष्ट होत नाही तोपर्यंत भारताची भूमिका या जगामध्ये आहे. ही आपली भूमिका असल्यामुळे राष्ट्रवाद हा साम्यवाद, समाजवाद, नक्षलवाद याच्यासारखं काहीतरी संकुचित तत्त्वज्ञान असं नाही आहे. आमच्या इथे राष्ट्रवादाची व्याख्या आहे की राष्ट्र निर्माण कसं झालं. अथर्व वेदामध्ये सूक्त आहे की भद्रं मिच्छन्न ऋषया स्वरविधा तपो दीक्षामुपसे दुरग्रे ततो राष्ट्रं बलमोजश्च जातं तदस्मै देवाः उपसन्नमन्तु. विश्वाच्या कल्याणासाठी मनीषींनी तप केलं, त्या तपातून राष्ट्र नावाची बल आणि ओज पूर्ण अशी प्रतिमा, व्यक्तित्व निर्माण झालं. या सर्वजण मिळून त्याची उपासना करूया.
आणि म्हणून राष्ट्रीयतेचा पहिला मंत्र भारत देशानं जगाला दिलं. सर्वात प्राचीन राष्ट्र आहे. आपण मंत्रपुष्पांजली म्हणतो, त्या मंत्रपुष्पांजलीमध्ये राष्ट्राचा उल्लेख आहे. ओम स्वस्ति साम्राज्यम भोजम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्ठम राज्यम समंतपर्यायी, या विविध प्रकारच्या शासन व्यवस्था, राजा असेल, गणराज्य असेल, लोकशाही असेल, प्रेसिडेन्शियल रूल असेल, या सर्व विविध राज्य व्यवस्थांमध्ये एक राट आहे ती. पृथ्वी समुद्रपर्यंताया एक राट, समुद्रापासून पृथ्वीपर्यंत एक राष्ट्र, असा भारत देशाचा परिचय. अत्यंत प्राचीन राष्ट्र, अत्यंत तेजस्वी राष्ट्र, सगळ्या जगाच्या पार्श्वभूमीवरती एक कपाळावरची बिंदी असल्यासारखं आपलं राष्ट्र. विवेकानंदांनी व्याख्या केली की भारताची व्याख्या काय? इफ देर इज एनी लँड ऑन दिस अर्थ दॅट कॅन ले क्लेम टू बी द ब्लेस्ड पुण्यभूमी, the land to which every soul wending its way Godward must come to attain its last home. The land where humanity has attained its highest towards gentleness, generosity, purity, calmness. Above all, the land of introspection and of spirituality, it is Bharat. पुण्यभूमी म्हणून जगात कोणती तरी भूमी ओळखली जात असेल, स्वर्गाकडे जाणाऱ्या प्रत्येक आत्म्याला ज्याचं अंतिम निवासस्थान करण्यासाठी इथं यावंच लागेल, जिथे उदारता, शांतता, शुचिता, पवित्रता त्याच्या चरमबिंदूवरती पोचली आहे, अशी अध्यात्माची आणि धर्माची भूमी म्हणजे भारत देश आहे. अत्यंतिक प्राचीन राष्ट्र, पहिलं पुस्तक जगातलं ऋग्वेद, पहिली ज्ञान साधना ही भारतात झाली. भारत या शब्दाचा अर्थच ज्ञान साधनेमध्ये जो चिंब आहे, जो ज्ञानाच्या प्रकाशाला प्रक्षेपित करतोय, भा अधिक रथ, म्हणजे ज्ञानाचा प्रकाश प्रक्षेपित करणारा देश हा भारत देश आहे. आणि त्यामुळे भारतीय राष्ट्रवाद हा कधी जगावरती जुलूम करणारा, जिझिया वसूल करणारा किंवा जगाचं शोषण करणारा, आपल्या कॉलनीज प्रस्थापित करून इतर देशांना गुलाम करणारा असा भारतीय राष्ट्रवाद कधीच नव्हता आणि कधीच भविष्यात नसणार. जगामध्ये इतर देश जेव्हा बलवान झाले, सामर्थ्यशाली झाले, त्यांनी जगभर आपली साम्राज्य वाढवली आणि आपल्या कॉलनीज निर्माण केल्या, शोषण केंद्र निर्माण केली. मग ते इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, स्पेन असेल, इटली असेल, भारत देशावरती इंग्रजांचं राज्य. इथला कच्चा माल उचलून मँचेस्टरला न्यायचा, तिथला पक्का माल उचलून इथे आणून विकायचा, इथल्या कारागिरांचे अंगठे तोडायचं, या देशाला विकलांग करून टाकायचं, इथली शिक्षण व्यवस्था, संस्कृती, स्वाभिमान नष्ट करायचा आणि लोकांचं शोषण करून आपलं राज्य चालवायचं, आपला देश गबर करायचा. हे त्यांच्या राष्ट्रीयत्वाचं प्रतीक आहे. भारताची राष्ट्रीयता अशी कधीच नव्हती आणि कधीच नसणार. कॅट्रिना नावाचं समुद्री वादळ आलं अमेरिकेमध्ये स्थायी झालेल्या भारतीय लोकांनी सेवा इंटरनॅशनलच्या नावाने पैसे गोळा केले अमेरिकन लोकांसाठी, आणि ते सगळे पैसे गोळा केलेले त्याचे चेक तिथल्या संसदेमध्ये तिथल्या त्या पुनरुत्थान करणाऱ्या मंत्र्याला दिले. तो चकित झाला चेकवरच्या रकमा पाहून. तो म्हटलं, तुम्ही प्रत्येक आकड्याच्या मागे अशी एकची शेपटी का लावता? 1001, 21,001, 1,11,001, हा एक, व्हाय डोंट यू डोनेट इन राऊंड फिगर्स? तेव्हा सेवा इंटरनॅशनलच्या लोकांनी त्याला सांगितलं की आमची भावना अशी आहे की आमची देण्याची क्षमता आणि देण्याची वृत्ती सतत वृद्धिंगत होत राहावी, आणि म्हणून आम्ही राऊंड फिगरमध्ये डोनेट करत नाही, आम्ही एकची शेपटी लावतो की अजून द्यायचं, अजून द्यायचं, अजून द्यायचं आहे, समाजाला अधिकाधिक द्यायचं आहे. आणि तो म्हणाला, सी द स्पेशालिटी ऑफ these Indian Hindus, they are donating but not carrying the pride of donation. They don't have ego, they have the feeling of sacrifice, and the sacrifice they wish to be more and more increasing. हा भारत आहे. ही भारताची ओळख संपूर्ण जगासाठी आवश्यक आहे. भारत चरित्राचा देश आहे. मग त्या लक्ष्मणांनी म्हटलं असेल, नाहम जानामी केयुरे नाहम जानामी कुंडले नृपुरे त्रभिजानामी नित्यपादाभि वंदनात. सीतेचं चरणांचंच मी दर्शन केलं आहे, मी फक्त नुपूर ओळखतो. तीच परंपरा. मग त्या शिवाजी महाराजांसमोर ती कल्याणच्या सुभेदाराची सून आली आणि शिवाजी महाराज म्हणाले, ज्या काळात अशी पद्धत होती, परंपरा होती, सहजता होती की लुटीचा माल म्हणून सुंदर स्त्रीला राजाला प्रस्तुत करायचा आणि राजानं आपल्या जनानखान्यात तिला भरती करून तिचा उपभोग घ्यायचा. आणि सुलतान, बादशाह सगळे हे करत होते. शिवाजी महाराजांनी केलेलं असतं तर कोणी बोट दाखवणारं नव्हतं. पण भारताचा स्वभाव हा चरित्राचा स्वभाव
आणि त्यामुळे महाराज म्हणाले की अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. आपल्याकडे आपल्या घरामध्ये फोटो जे आपण टांगतो ते टाटा, बिर्ला, सिंघानिया, अंबानी यांचे फोटो नसतात. कोणीतरी विवेकानंद, अरविंद, सहजानंद, कोणी गुळवणी महाराज, कोणी अक्कलकोट स्वामी महाराज, ज्यांच्या नावाने बँकेत 5 रुपये सुद्धा नाही. त्यांचा आदर्श, त्यागाचा आदर्श, चरित्राचा आदर्श हा भारताचा स्वभाव. आणि त्यामुळे सगळ्या जगासाठी भारताचं जे तत्त्वज्ञान आहे ते उद्धारक आहे. कारण की आमचं वसुधैव कुटुंबकमचं तत्त्वज्ञान आहे. आम्ही कधी कॉलनीज निर्माण केल्या नाही, शोषण केंद्र निर्माण केली नाहीत. सगळ्या जगाला ज्ञान देणारे मनीषी ऋषीमुनी आम्ही सगळ्या जगात पाठवले संस्कृतीचा संदेश घेऊन. विवेकानंद गेले विदेशामध्ये. लोकांनी विचारलं की तुमचा देश इतका प्राचीन आहे तर तुमच्या पहिले कोणी का नाही आला आमच्या देशामध्ये हा आध्यात्मिक वारसा घेण्यासाठी. विवेकानंद म्हणाले की तुम्ही आत्ता काही सुधारले आहात. आधी जंगलात राहायचे, रंगबिरंगी पट्ट्यांनी आपलं शरीर रंगवायचे, कच्चं मांस खायचे, सभ्यता नव्हती, संस्कृती नव्हती. आता थोडे तुम्ही शिकले सवरले आहात, आता थोडे सभ्य झाले आहात, म्हणून मी तुम्हाला ज्ञान देण्यासाठी आलेलो आहे. लोक म्हणाले की तुम्ही तुमचं आध्यात्मिक ज्ञान आम्हाला द्या, पण आमच्या आधुनिक समाजवादासारख्या कल्पना तुम्ही स्वीकारा, साम्यवादासारख्या कल्पना तुम्ही स्वीकारा, आम्हाला अध्यात्म द्या, आम्ही तुम्हाला समाजवाद, साम्यवाद देतो. विवेकानंद म्हणाले की ज्या कल्पना आम्ही तुम्हाला देतोय अध्यात्माच्या, त्या कल्पनांच्या आधारावरती आमचं राष्ट्र जीवन गेली 10,000 वर्षे टिकून आहे. तुमचा साम्यवाद तुम्ही 500 वर्ष चालवून दाखवा. 500 वर्ष, 500 नाही, 200 नाही, 100 नाही, 50 वर्षात साम्यवादाचे पाय उखडले. सोव्हिएत युनियनची शक्ल झाली. लेनिन आणि मार्क्सचे पुतळे त्यांनी क्रेन लावून उचलले. चीननी कॅपिटलिझम स्वीकारला. संपला साम्यवाद. भारतीय राष्ट्रजीवन चिरंत नाही, कारण त्या मूल्यांच्या आधारावरती आहे. आत्म्याच्या अमरत्वाचं तत्त्वज्ञान आपल्याकडे आहे. आपल्याकडे पर्यावरणाचं रक्षण करणारी व्यवस्था भारताकडे आहे. भारतीय विचारच अशा प्रकारचा आहे. पाश्चिमात्य सगळं राष्ट्रचिंतन असं आहे की जगाला निर्माण केलं ईश्वराने हा मनुष्याच्या भोग घेण्यासाठी. त्यामुळे एक्सप्लॉयटेशन ऑफ नेचर, जास्तीत जास्त उपभोग घ्या, कारण की हे जीवन संपलं की तुम्ही संपता. भारताचा विचार असा आहे की ही जीवन म्हणजे एक प्रदीर्घ परंपरा आहे. विविध देहांमधून आत्म्याचा प्रवास चालतो अंतिम मोक्षापर्यंत. त्यामुळे तुम्ही एकदा गेले की संपत नाही. कर्मयोगाची अखंड शृंखला तुमच्याबरोबर चालते. पण पाश्चिमात्य जीवन अधिकाधिक भोग, अधिकाधिक कन्झ्युम करण्याकडे गेलं आणि त्यामुळे मग पर्यावरणाचा नाश, जंगलं तोडली माणसांनी. जे फॉसिल फ्युएल तयार व्हायला 6 अब्ज वर्ष लागली, ते फॉसिल फ्युएल माणसानं 60 वर्षात वापरून टाकलं. कोळसा संपतोय, पेट्रोल डिझेलचे साठे संपतायत, ओझोनचंही लेअर फाटते, पृथ्वीचा गोळा गरम होतोय. हे सगळं पाश्चिमात्य जगाच्या राष्ट्रवादामुळे झालेलं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती भारत नवग्रहांची पूजा करतो, चंद्राला मामा म्हणतो, मांजरीला मावशी म्हणतो. संध्याकाळ झाली की फुलं तोडत नाही. जेव्हा रिओ डी जानेरोला मदर अर्थ समिट झाली, नरसिंहराव भारताचे पंतप्रधान होते, ते गेले तिथे. त्यांनी तिथे श्री सुक्तातली सूत्र तिथल्या पर्यावरण तज्ज्ञांना सांगितली. ते म्हणाले की आज पृथ्वी जेव्हा विनाशाच्या टोकावर आणून तुम्ही ठेवली, त्यावेळी तुम्हाला सुचतंय की पृथ्वीला मदर म्हणावं. आमच्या वेदांमध्ये सांगितलं माता भूमी पुत्रोहम पृथिव्याः. त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर त्याच्यात भारताचा संदेश आणि भारताचा विचार जगाला स्वीकार करावा लागेल. धर्मपूजा पद्धतीच्या बाबतीमध्ये सुद्धा विश्वामध्ये आतंकवाद का वाढला? कारण सर्व विश्वातले संप्रदाय जे भारताच्या बाहेर जन्माला आले ते याच विचारानं जन्माला आले की माझाच पूजा पद्धतीचा मार्ग खरा, तुमचा खोटा. आणि तुम्हाला लोभ लालूच देऊन किंवा तुम्हाला जोर जबरदस्तीने माझ्या धर्मा संप्रदायात खेचून आणणं म्हणजे माझ्यासाठी पवित्र काम झालं, मला त्यासाठी जन्नतमध्ये हुरे मिळतील. भारताने असं म्हटलं की कपडे मनुष्यासाठी आहे, मनुष्य कपड्यांसाठी नाही आहे. प्रत्येक पूजा पद्धती प्रत्येक व्यक्तीच्या अनुसार, व्यक्तित्वानुसार त्यानं
निवडायची आहे. जो पहिलवान आहे, व्यायाम करणारा, त्यांना हनुमंताला देव मानावं. जो कवी प्रकृतीचा आहे त्यांना कृष्णाला देव मानावं. जो रागीट कोपिष्ट स्वभावाचा आहे त्यांना शंकराला देव मानावं. कोणी बुद्ध माना, कोणी महावीर माना, कोणी नानक माना, फरक काही पडत नाही आहे. रुचिनाम वैचित्र्यात रुजुकुटील नाना पथजुषाम नृणामेको नम्यस्त्वमसी पैसा मरणव इव. हा श्लोक महिम्न स्तोत्रातला विवेकानंदांनी शिकागोच्या त्या सभेत उच्चारण केला की आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छती. हा भारताचा विचार हे आतंकवादाचं अंतिम उत्तर आहे आणि या आतंकवादाचं कब्रस्तान शेवटलं भारतामध्येच होणार आहे. पारसी समाज भारतामध्ये आला, जगभरात सगळीकडे त्याचा धिक्कार झाला, भारतात स्वागत झालं. फक्त भारतात आज पारसी समाज टिकून आहे. ज्यू यहुदी प्रजा त्या पॅलेस्टाईनच्या भूमीवरून निघाली. आजसुद्धा मुंबईमध्ये 11 सिनेगॉग आहे. कोणी ते सिनेगॉग तोडून तिथे हनुमानजीची मूर्ती स्थापन करायचा विचार नाही केला. कारण भारताचा विचार आहे की पूजा पद्धती ईश्वराकडे जाण्याचा एक मार्ग आहे आणि सर्व मार्ग खरे आहेत. वी जस्ट नॉट टॉलरेट पीपल, वी कॉल देम ॲज इक्वली ट्रू. आपण नुसतं सहन करत नाही. पाश्चिमात्य जगतात म्हणतात की ठीक आहे, तुझं चूकच आहे, पण आता तूही जन्माला आलेला आहे, त्यामुळे मी तुला टॉलरेट करतो, मी तुला सहन करतो. भारत म्हणतो की मी सहन करण्याचा प्रश्नच नाही, तुझ्यासाठी तो मार्ग ठीक आहे, माझ्यासाठी हा मार्ग ठीक आहे. दोन्ही मार्ग शेवटी ईश्वराकडेच पोचतात. वनवासी कल्याण आश्रम या कार्यक्रमाचा मुख्य निमंत्रक आहे. कल्याण आश्रमाचा एक कार्यकर्ता अगदी खोलवरच्या जंगल विस्तारामध्ये, ज्याला आदिवासी क्षेत्र म्हणतात, तिथे जाऊन समाजसेवा करणारा, अचानक असं झालं की एक आग लागली, त्याच्यात होरपळला. जवळपास कोणतंही सरकारी हॉस्पिटल नाही, जिल्ह्याचं केंद्र अत्यंत दूर. मिशनऱ्यांनी एक हॉस्पिटल उभं केलेलं. त्या मिशनऱ्यांच्या हॉस्पिटलमध्येच वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्याला भरती करावं लागलं. 70% जळलेला तो. जीवन मृत्यूच्या मध्ये त्याचा आत्मा हेलकावतोय. एका पातळशा दोरीवरती लटकल्यासारखा त्याचा जीव. आणि त्या मिशन हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनच्या टेबलवरती तो असताना ख्रिश्चन नर्स, जर्मन डॉक्टर त्याला म्हणाला की अशा स्थितीतून तुम्हाला वाचवू शकेल असा एकमात्र परमेश्वर आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्त. दीन दुःखी लोकांच्या मदतीला तोच धावून येतो. तुम्ही त्याची उपासना करा, बाकी कोणताही देव तुम्हाला वाचवणार नाही. तो बघा येशूचा क्रॉस, आणि तुम्ही त्याची आराधना करा. मी तुमचं ऑपरेशन सुरू करतो आहे. त्या मरणासन्न अवस्थेमध्ये सुद्धा तो वनवासी कल्याण आश्रमाचा कार्यकर्ता म्हणाला की डॉक्टर, 1 मिनिट, मी तुम्हाला डॉक्टर म्हणून बोलवतो, पण तुमची मुलं तुम्हाला पप्पा म्हणून बोलवतात, तुमची बायको तुम्हाला तुमच्या प्रिय नावाने बोलवते, तुमचे वडील आहेत ते म्हणतात की हा माझा पुत्र आहे, तुमचे जावई सासरे म्हणतात की हा माझा जावई आहे. तुम्ही आहात एकच, पण कोणाचे काका आहात, कोणाचे मामा आहात, कोणाचे साडू आहात, कोणाचे साळे आहात, कोणाचे जावई आहात, कोणाचे सासरे आहात, तुम्ही आहात एकच. आणि एका मनुष्याला जर इतक्या विविध नात्यांनी बोलावता येऊ शकेल, तर ज्यानं या अजर अमर सृष्टीची रचना केली, त्या अद्वितीय अद्भुत अशा विराटाला एकाच नावाने बोलवण्याचा तुमचा आग्रह का? डॉक्टर म्हणाला, ईश्वरविषयक असं तत्त्वज्ञान माझ्या जीवनात मी पहिल्यांदाच ऐकतोय. तुझं तत्त्वज्ञान मला योग्य वाटतंय. तू तुझ्या ज्या देवाची आराधना करतो त्या देवाची आराधना कर. मी माझं ऑपरेशन सुरू करतो. हा भारताचा स्वभाव असल्यामुळे भारतात कधी कोणाच्या धर्मस्थानावर आक्रमण करा असं झालं नाही. गोपाल राम के नामों पर कब मैंने अत्याचार किया, कब दुनिया को हिंदू करने घर घर में नरसंहार किया, कोई बतलाए काबुल में जाकर कितनी मस्जिद तोड़ी, भूभाग नहीं शत शत मानव के हृदय जीतने का निश्चय, हिंदू तन मन हिंदू जीवन रगरग हिंदू मेरा परिचय. हा भारताचा राष्ट्रवाद झाला. पर्यावरण प्रेमी भारताचा राष्ट्रवाद झाला. चरित्राची उपासना करणारा भारताचा राष्ट्रवाद झाला. समाजावर प्रेम करणारा, प्रकृतीवर प्रेम करणारा भारताचा राष्ट्रवाद झाला. आणि त्यामुळे भारताचा राष्ट्रवाद हा विश्व मानव घडवण्याची प्रक्रिया, ही भारताची भूमिका असल्यामुळे भारताचा राष्ट्रवाद प्रखर होणं हे सगळ्या विश्वाच्या कल्याणासाठी आवश्यक आहे. वास्तविक राष्ट्र म्हणजे काय? मोबाईल बंद ठेवा. राष्ट्र म्हणजे काय? मुळापासून समजून घेण्याची आवश्यकता. एका भूमीवरती पिढ्यानपिढ्या युगानुयुगे राहणारा समाज, तिथे शेती करणारा, तिथल्या वृक्षांची फळं खाणारा, तिथल्या नद्यांचं पाणी पिणारा, याची त्या भूमीशी एक भावना जोडली जाते. आणि ती भावना अत्यंत उत्कट असते, अत्यंत उत्कट. चाणक्य म्हणाला की देश के सीमाएं माँ के पहलू जैसी होती है.
माँ के आंचल जैसी होती है। उनको अगर कोई छूने की कोशिश करे तो पुत्र का कर्तव्य है उसके हाथ को काट डाले, इतकी उत्कट भावना असते. खेच दो, मोबाईल प्लीज बंद ठेवा, सगळ्यांनी एकदा पाहून घ्या. खेच दो अपने खूं से जमी पर लकीर, इस तरफ आने पाए न रावण कोई, काट दो हाथ अगर हाथ उठने लगे, छूने पाए न सीता का दामन कोई. राम ही तुम्ही लक्ष्मण साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले साथियों. इतकी उत्कट भावना त्या भूमीविषयी जिथे असते तिथे राष्ट्राचा उदय होतो. जेव्हा कारगिल युद्ध झालं, आपले 22-24 वर्षाचे तरुण कर्नल, लेफ्टनंट, कमांडर, कॅप्टन हे धारातीर्थी पडले. पाकिस्तानीवरती पहाडीवरती द्रास, कारगिल, बटालिक, तोलोलिंग आणि आपले सैनिक त्या पहाड्यांना मुक्त करण्यासाठी खालून चढाई करतायत. वरून गोळ्या झाडणं सोपं. अनेक तरुण सैनिक त्यामध्ये हुतात्मा झाले. एका कवीनं कल्पना केली की जर एखाद्या सैनिकाची आई त्याला पत्र लिहेल तर त्या पत्रामध्ये ती काय लिहिणार. बलबीर सिंग नावाच्या कवीनं कविता केली की अम्मा ने खत लिखा चाव से पुत्र न मेरा दूध ल जाना. अम्मा ने खत लिखा चाव से पुत्र न मेरा दूध ल जाना, 1 इंच हटना मत पीछे चाहे इंच इंच कट जाना. घर परिवार कुशल है मुन्ने, गांव गली में मंगल है, द्रास कारगिल की घटना से कदम कदम पर हलचल है. ये केवल खत नहीं लाडले, घर भर का संदेश समझ, एक एक अक्षर के पीछे तेरा पूरा देश समझ. ज्वालामुखी दिलों में धधके, आंखों में अंगारे है, आज अर्थीयों के पीछे भी जय भारत के नारे हैं. धवल बर्फ की चादर पर तू लोहू से जय हिंद लिख आना, 1 इंच हटना मत पीछे चाहे इंच इंच कट जाना. तुझ्या शरीराचे इंच इंच तुकडे झाले तर चालतील, पण 1 इंच तू मागे यायचं नाही. इतकी आत्यंतिक उत्कट भावना त्या भूमीच्या विषयी ही भारतामध्ये निर्माण करण्यात आली. कुंभमेळा जगभरामध्ये कुठेही कल्पना नाही की पूर्ण देशभरातून लोक ते पवित्र स्नान त्या नदीत करण्यासाठी जात आहेत आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, पाय चिपून देण्याची व्यवस्था, सगळ्या व्यवस्था आपोआप होत आहेत. कोणतेही सरकार करत नाही, ते समाज करतोय व्यवस्था. जगमध्ये कुठेही अशी व्यवस्था नाही की त्या नर्मदा नदीला परिक्रमा करतायत लोक. कोणी वोल्गाला परिक्रमा करत नाही, कोणी मिसिसिपीला करत नाही, कोणत्याही जगात कुठल्याही नदीला परिक्रमा करण्याचंच नाही. भारतामध्ये या भूमीशी लोकांची अटॅचमेंट पक्की करण्याच्या दृष्टीने ज्यांनी भारत निर्माण केला त्यांनी या सगळ्या परंपरा निर्माण केल्या. 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन, 52 शक्तिपीठांची कथा. उत्तरेतले राम दक्षिणेतल्या श्रीलंकेकडे जात आहेत आणि पश्चिमेकडचा मथुरेला जन्माला आलेला कृष्ण द्वारकेला राजधानी करतोय आणि कन्या करतोय अरुणाचल प्रदेशातली. हा सगळा भारत बांधून काढला. या भूमीशी प्रेम. समुद्र इव गांभीर्य धैर्येण हिमवान इव असं रामाचं वर्णन आहे. राम कसा आहे की समुद्रासारखा गंभीर आणि हिमालयासारखा धैर्यधर आहे. त्या कैलास पर्वतावरती असलेल्या शिवाची प्रार्थना सती पार्वती दक्षिणमधल्या कन्याकुमारीतल्या त्या दगडावर उभं राहून करते आहे. हा भारत देश. त्यामुळे जमिनीविषयी आत्यंतिक प्रेम भारतातल्या लोकांमध्ये. मग ते जंगल असो, शहर असो, गाव असो, मरुस्थल असो. राष्ट्रवादाची पहिली अट ही आहे. ही पहिली अट सत्ताधाऱ्यांनी थोडी ढिली केली की देशावरती आक्रमण झाली, देशाचे लचके तुटले आणि त्याबद्दल काहीसुद्धा ज्यांच्यामध्ये पोटामध्ये पाणी हल्लं नाही असं भारतातल्या सत्तेनं केलं. चीनने आक्रमण करून 1,62,000 वर्ग मैल भूमी गिळंकृत केली. भारत विसरला. या भूमीविषयी उत्कट प्रेम भावना ही पहिली अट राष्ट्रवादाची. दुसरी अट आहे की यावरती राहणारा जो समूह त्याच्याविषयी आत्यंतिक प्रेम भावना, बंधूसारखी भावना. सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनामध्ये अनुभूती ही दुसरी अट आहे. आणि भारतानं हेही केलं की विविध जाती, विविध भाषा, विविध धार्मिक संप्रदाय याच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत भारतीय माणूस जोडला गेला पाहिजे. मी एखादी विशिष्ट भाषा बोलतो, गुजराती भाषा मला येते, तर 5 करोड गुजरातींशी मी जोडलं गेलेलो आहे. मी मराठा समाजाचा माणूस आहे तर मी करोडो मराठा समाजाशी जोडलेलो आहे. मी जर शिर्डी साईबाबाचा भक्त असेल तर करोडो साई भक्तांशी मी जोडलो आहे. मी एकटाच माणूस अधिकाधिक भारतीय लोकांशी कसा जोडला जाईल यासाठी भारताने अशा रचना केल्या.
त्यामुळे मोरबीला पूर आला आणि मोरबीच्या पुरातल्या लोकांच्यासाठी पूर्ण गुजरातनी सुखडी पाठवण्याची व्यवस्था केली. गुरढोरं वाहून गेली, शेती वाहून गेली, घरचं सगळं सामान वाहून गेलं, लोक कित्येक वाहून गेले. प्रेत त्या मोरबी नदीच्या मच्छू डॅममध्ये बोट लावलं तर पाण्याची पिचकारी सुटेल, दुर्गंध डोकं फाटून जाईल इतकी. अशा स्थितीमध्ये संपूर्ण गुजरातमधून सुखडी बनवून तिथे पाठवायची, ज्याने खाणं पण होईल, पोट पण भरेल, तृप्ती पण होईल. गूळ, तूप आणि गव्हाचं पीठ याचं मिळून ती सुखडीचा लाडू. अहमदाबादमध्ये एका केंद्रावरती सुखडी गोळा करत होते लोक, कार्यकर्ता कामाला लागले होते, सुखडीचे ट्रक भरभरून जात होते. एक फाटक्या कपड्यातली म्हातारी बाई आषाढभूत नजरेनं ते सगळं काम पाहत होती. तिनं हाक मारली, सुखडी दादा, सुखडी. कोणाचं लक्ष नाही, सगळे आपापल्या कामात व्यस्त. पुन्हा तिनं जरा जोरानं हिंमत करून म्हटलं, सुखडी दादा, सुखडी. ते भिकाऱ्यासारख्या दिसणाऱ्या बाईकडे पाहून एक जण म्हणाला की ओ मावशी क्षमा करा, तुमच्यासाठी नाही आहे हे. तिकडे मच्छू डॅम तुटला मोरबीमध्ये, तिथे पुराचं पाणी घराघरात घुसलं, तिथल्या लोकांसाठी उपाशी तिथले लोक, तुम्ही जा इथून जा, तुमच्यासाठी नाही आहे सुखडी. बाई म्हटली, दादा सुखडी मागत नाही आहे, सुखडी मी द्यायला आली. गरीब बाई आहे, लोकांच्याकडे झाडू पोता काम करते, 4 दिवस उपाशी राहून पण मी शुद्ध तूप विकत आणलं आणि त्याची सुखडी. तुम्ही सगळं चांगलं काम करताय, सुखडी तिथं पाठवताय, मी बाजूला राहू नये, माझा कोणीतरी तिथे आहेच ना. जो कोणीतरी आहे तो माझ्या जातीचा नाही आहे, माझ्या रक्ताच्या नात्यातला नाही आहे, पण तो कोणीतरी तिथे आहे ज्याला माझी सुखडी पण गेली पाहिजे. ही भावना जेव्हा अक्षरधाम झालं, गांधीनगरवरती आतंकवाद्यांनी हल्ला केला, प्रशासनानं आवाहन केलं की ब्लड आवश्यक आहे, तर युवकांच्या हजारोनी रांगा त्या सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे, आमचं ब्लड घ्या. पण आतंकवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं गेलं पाहिजे. सगळा देश उठून उभा राहतो जेव्हा बाहेरून कोणतंही संकट येतं, तेव्हा ही एक राष्ट्रीयत्वाची उर्मी आपल्या देशामध्ये प्रचंड प्रमाणात आहे. जेव्हा चीनने आक्रमण केलं, पाठीत खंजीर खुपसला, एकट्या महाराष्ट्रातल्या चंद्रपूर आदिवासी जिल्ह्याने नेहरूंच्या भारोभार सोनं दिलं. हे सोनं घ्या, याचे शस्त्रास्त्र कारखाने काढा आणि प्रत्युत्तर द्या चायनाला. तर इथल्या जनजन सामान्यविषयी आपलेपणाची हम भावना ही भारत देशामध्ये. समान शत्रुमित्र भावना, जो एकाचा शत्रू तो सगळ्यांचा शत्रू, ही राष्ट्रासाठी आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय माणसावर हल्ला झाला तर सर्व पंजाबी असतील, मद्रासी असतील, मराठी असतील, गुजराती असतील, काश्मीर असतील, सगळ्यांनी एकत्र येऊन मोर्चे काढले की या भारतीयावरती झालेला हल्ला सहन करणार नाही. समान शत्रुमित्र भावना. क्रिकेटची मॅच जेव्हा चालू असेल तेव्हा भारत जिंकला पाहिजे आणि भारतच जिंकला पाहिजे असा एक वेडे पण डोक्यावरती भूत स्वार होतं. आणि जेव्हा पाकिस्तानशी मॅच असते तेव्हा तो फक्त क्रिकेटचा सामना नसतो, तेव्हा त्या 2 देशाच्या मधली झुंज असते. लोक वेडे होतात जिंकलं तर, लोक वेडे होतात हारलं तर. त्यामुळे समान शत्रुमित्र भावना ही राष्ट्रीयत्वाची तिसरी अट आहे. आणि चौथी शर्त त्याची अशी आहे की काळाच्या ओघामध्ये जे महापुरुष होऊन गेले त्यांनी प्रस्थापित केलेली जीवनमूल्य ही त्या राष्ट्राची जीवनमूल्य आहेत आणि ती जीवनमूल्य प्रत्येकानं पाळली पाहिजेत. त्या जीवनमूल्यामुळेच आमची ओळख आहे. मी सांगितलं की चरित्राची ओळख आहे, पर्यावरण प्रेमाची ओळख आहे, सर्वधर्म समभावाची ओळख आहे. भारतीयत्व त्यातच आहे. होठों पे सच्चाई रहती है, जहाँ दिल में सफाई रहती है, हम उस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है. ही भारताची ओळख, ही सर्वांची ओळख झाली पाहिजे. ती राष्ट्रीयत्वाची खरी ओळख आहे. बिस्मिल्ला खानला अमेरिकेने निमंत्रण दिलं. बिस्मिल्ला खान अमेरिका आ जाओ, ग्रीन कार्ड देंगे. बिस्मिल्ला खान जैसा शहनाई वादक ये अमेरिका का गौरव बढ़ाए. बिस्मिल्ला खान म्हणाले कि मेरा परिवार बहुत बड़ा है, सब लोग नहीं आ सकते तो मैं भी नहीं आऊँगा. कितने लोग हैं? 55 लोग हैं. तो सबको ले जाएंगे. अमेरिका अमीर लोगों का देश है, कोई कमी नहीं रहेगी. सुख ऐशो आराम की ज़िंदगी तुम बिताओगे, केवल अमेरिका के नागरिक बन जाओ. अमेरिका चाहती है कि एक अच्छा श्रेष्ठ शहनाई वादक या अमेरिका का नागरिक हो. बिस्मिल्ला खान ने कहा एक हमारे परिवार में है, वो अमेरिका नहीं आ सकती, इसलिए उसको छोड़ के मैं नहीं आ सकता, मैं अमेरिका नहीं आऊँगा. कौन है? कोई बीमार है, कोई बुढ़िया है, एयरलिफ्ट करेंगे, कोई प्रॉब्लम नहीं. कौन है वो जो अमेरिका नहीं आ सकती भारत छोड़ करके? बिस्मिल्ला खान ने कहा कि वो है मेरी गंगा मैया. वो है मेरी गंगा मैया जिसके किनारे एक छोटा बच्चा
पीपल के पत्तों की पुंगी बजाता था, वो बिस्मिल्लाह का पहला शहनाई संगीत वो गंगा मैया ने सुना है, वो नहीं आ सकती अमेरिका, उसको छोड़ के बिस्मिल्लाह खान नहीं आ सकता. ही अटॅचमेंट, भूमी, नदी, जंगल, पहाड, तीर्थक्षेत्र, ही अटॅचमेंट जिथे आहे तिथे राष्ट्र आहे. ते सांस्कृतिक आदर्श जिथे आहे, परस्त्री माते समान, चरित्राचा आदर्श, परद्रव्येषु लोष्ठवत, हा जो आदर्श जिथे आहे तिथे आम्ही आहोत. ती आमची परंपरा आहे. B.R. चोप्रानं सिरियल काढली महाभारत आणि त्याचे डायलॉग लिहिले राही मासूम रजा यांनी आणि फार लोकप्रिय झाली. कादंबरी लिहिणं सोपं, एका ओघवत्या रेषेत लिहायचं. नाटक लिहिणं कठीण. एकाच वेळी दुर्योधन काय म्हणतोय, कर्ण काय म्हणतोय, अर्जुनाची स्थिती काय, भीम काय म्हणतोय, द्रौपदीचं काय स्थिती आहे, भीष्मद्रोण काय करतायत, एकाच वेळी विचार करावा लागतो, एकाच वेळी सगळ्यांचे डायलॉग लिहायचे. इतके जिवंत संवाद राही मासूम रजा यांनी लिहिले. फार लोकप्रिय झाली महाभारत सिरियल. एका पत्रकार मुलीनं विचारलं राही मासूम रजा यांना, डॉक्टर राही मासूम रजा, आप तो मुसलमान हैं, इसके बावजूद आप महाभारत के संवाद इतने संजीदा, इतने चुटीले, इतने चुभने वाले, इतने जीवंत कैसे लिख पाए. राही मासूम राजा थोडे उदास झाल्यासारखे दिसले आणि त्या मुलीला कळलं आणि ती म्हटली की सॉरी इफ आय हॅव डिस्टर्ब युअर फिलिंग्स, बट आय जस्ट जेन्युइनली वॉन्टेड टू आस्क यू हाऊ यू कुड राईट दिस डायलॉग्स ऑफ महाभारत. राही मासूम रजा म्हणले नहीं 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 नहीं, मैं थोड़ा उदास इसलिए हुआ कि तुमने ये कैसे मान लिया कि रामायण और महाभारत मेरी विरासत नहीं है. इस देश में जन्मे हुए हर व्यक्ति की विरासत रामायण महाभारत. तर ही जी राष्ट्रीयत्वाची भावना आहे, पूजा पद्धती भारतात अनेक आहे. भारतामध्ये हिंदू नावाचा कोणता धर्मच नाही आहे. काही लोकांना हे खूप आश्चर्याचं वाटेल. नाही आहे. धर्म म्हणजे दुसऱ्याला मदत करणे, धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे स्वभाव, धर्म म्हणजे धारणा करण्याची क्षमता. धारणा धर्म त्याहू धर्मो धारयते प्रजा. धर्मार्थ दवाखान्यात काय फक्त हिंदूंना औषध देतात का? धर्म काट्यावरती काय फक्त मुसलमानांच्याच ट्रकचं वजन होतं आहे का? धर्म शाळेमध्ये काय फक्त एकाच पारसी धर्माचे लोक राहतात का? धर्म भारतामध्ये कर्तव्य या अर्थाने आहे. हिंदू या देशाचं नाव आहे. हिंदू इज आयडेंटिटी ऑफ दिस कंट्री. हुसेवर टेक्स बर्थ इन दिस लँड अँड ॲक्सेप्ट्स दिस कल्चर. सावरकरांनी व्याख्या केली आहे. उद्या सावरकरांची जयंती आहे. आज सिंधू सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवय हिंदू रीती स्मृता. सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंतची जी भूमी, ज्याची पितृभूमी पुण्यभूमी आहे, तो सर्व हिंदू आहे. मग तो मशिदीत जाऊ काही हरकत नाही, तो चर्चमध्ये जाऊ काही हरकत नाही, गुरुद्वारा असेल, जैन देरासर असेल, बुद्ध विहार असेल, आर्य समाजी असेल, मूर्तीला मानत असेल, ना मानत असेल, नास्तिक असेल, काही हरकत नाही. भारत देशाची एक जिओग्राफिकल आयडेंटिटी ही हिंदू आहे. जग्गी वासुदेवांना विचारला कि आरएसएस के सरसंघचालक कहते हैं कि भारत में जन्मा हुआ हर व्यक्ति हिंदू है, आपका क्या कहना है? ते म्हटले मुझे पता नहीं आरएसएस के सरसंघचालक ने क्या कहा, लेकिन मैं उससे 2 कदम आगे जाकर के कहता हूं कि भारत देश में जन्मा हुआ कुत्ता भी हिंदू कुत्ता है. अगर अफ्रीका के हाथी को अफ्रीकन हाथी कहा जा सकता है तो हिंदुस्तानी केंचुए को हिंदू केंचुआ क्यों नहीं कहा जाए? त्यामुळे आपला राष्ट्रवाद जो आहे तो योग्य अर्थाने समजून घेतला गेला पाहिजे. सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या भारत देशातला हाच आहे. वी हॅव द आयडेंटिटी क्रायसिस अबाउट अवरसेल्व्स. आपण काय आहोत याच्याच बाबतीत भ्रम आहे. तो भ्रम इतका विकोपाला गेला आहे की भारत माता की जय मैं नहीं बोलूँगा चाहे मोहन भागवत मेरे गले पे छुरी लगा दे. अरे, भारत माता की जय म्हणण्यामध्ये कोणत्या धर्माचा जय जयकार आहे किंवा कोणत्या ईश्वराची पूजा आहे? ती सन्मानाची आत्यंतिक पराकोटीची भावना आहे की देश माझी आई आहे. तू तुझ्या आईचा सन्मान करतोस तसा देशाचा सन्मान कर. याच्यामध्ये कुठेही इस्लामला किंवा त्याच्या सिद्धांताला बाधा येत नाही आहे. पण झाली विकृती. राष्ट्रगीत के लिए खड़े नहीं रहेंगे, हम बैठे रहेंगे, ये हमारा अधिकार है. अरे कसला अधिकार? नालाय का? या देशाचं खातोय, इथलं पाणी पितोय, इथल्या वायूमध्ये हवा श्वास घेतोय आणि तुला कोणता अधिकार लागला रे? देशाचं राष्ट्रगीत वाजतंय. तुझ्यासाठी ते 5 लाखचं लष्कर वाळवंटामध्ये, सियाचीन ग्लेशियरमध्ये, समुद्र किनाऱ्यावरती, जंगलामध्ये अहोरात्र पहारा देत आहे त्या तिरंगाच्या सलामीसाठी. आणि तुला उभं राहायला लाज वाटते आणि तुला उभं राहायला मानवी अधिकार हवेत. किती मूर्खपणा चाललाय आपल्या देशामध्ये.
जजमेंट देत आहेत सुप्रीम कोर्टाचे जज. जो जज गेला तरी लोक उभे राहतात. त्या राष्ट्रगीतासाठी उभं राहू की राहू नये याचं जजमेंट. चाणक्य म्हणाले की जो शिक्षा ये नहीं सिखाती कि राष्ट्र सर्वोपरि है वो शिक्षा व्यर्थ है और बंद कर देनी चाहिए. आपल्या देशामध्ये हे झालं आहे. आणि म्हणून राष्ट्रवाद, त्याचा सत्ता आणि राजकीय संदर्भ याची स्पष्ट माहिती प्रत्येकाच्या मनात क्लिअर असली पाहिजे. कारण सत्तेचं पण एक समाज जीवनात महत्त्व आहे. राम मंदिर व्हायचं की होऊ नये आज सत्तेच्या हातामध्ये आहे. कोर्टामध्ये केस आहे. 370 कलम जर रद्द करायचं असेल तर सत्ताधारी पक्षच त्याची योग्य बहुमती घेऊन रद्द करू शकतो. समान नागरी कायदा, एक राष्ट्र एक समान नागरी कायदा, हे सत्तेच्या माध्यमातूनच शक्य होतं. आणि त्यामुळे ही सत्ता असणं आणि ती सकारात्मक लोकांची असणं आणि ती राष्ट्रीय लोकांची असणं ही खूप देशाची मोठी आवश्यकता आहे. ज्यांच्या मनात राष्ट्रीयतेची कल्पना बिलकुल स्पष्ट आहे त्यांनी शासन चालवणं. मी भाजप म्हणत नाही, मी काँग्रेसही म्हणत नाही, मी कम्युनिस्टही म्हणत नाही, जनता दल म्हणत नाही, रिपब्लिकन म्हणत नाही, शिवसेना म्हणत नाही. मी म्हणतो की कोणताही पक्ष असो. मी जेव्हा बोलतोय काही लोकांना वाटत असेल की यांचं मत असं आहे की भाजपचंच राज्य सगळीकडे व्हावं. माझं असं मत नाही आहे. माझं असं मत आहे की ज्याचं पण राज्य ज्या राज्यामध्ये असेल, मग तो कोणताही पक्ष असो, त्याच्या मनामध्ये राष्ट्रीयता प्रथम स्थानावरती असली पाहिजे. जेव्हा काश्मीर प्रश्नावरती युएनओमध्ये समिट झालं आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानचा प्रतिनिधी म्हणाला की काश्मीर के बिना पाकिस्तान अधूरा है, तेव्हा वाजपेयींनी त्याला उत्तर दिलं की तुम कहते हो कि काश्मीर के बिना पाकिस्तान अधूरा है, तो मैं कहता हूं कि पाकिस्तान के बिना हिंदुस्तान अधूरा है. राष्ट्रीयतेची स्पष्ट जाणीव असलेले लोक सत्ता स्थानामध्ये असणे ही देशाची आवश्यकता आहे. त्याच्या माध्यमातून आज ट्रिपल तलाक कायदा झाला ते एक पाऊलच पुढे समान नागरी कायद्याच्या दृष्टीने आहे की आधुनिकतेला स्वीकार करायलाच हवं. काळ स्थल परिस्थिती अन्वये प्रत्येक धर्मातल्या सिद्धांतांचा विचार व्हायलाच हवा. बायबलमध्ये म्हटलं आहे की पृथ्वी स्थिर आहे, चंद्र सूर्य फिरतायत. आज किती धार्मिक ख्रिश्चन माणूस असेल तरी तो हे मान्य करेल का विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे की पृथ्वी फिरते सूर्याभोवती. त्यामुळे स्थलकाल सापेक्ष सगळे बदल व्हायलाच हवेत आणि त्या दृष्टीने त्या बदलांकडे पाहायला हवं. आतंकवाद आला 1947 नव्हता. जेव्हा डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं तेव्हा आतंकवाद इतका प्रखर नव्हता. आतंकवाद आला. आतंकवादाला संदर्भात कायदे करावेच लागणार. इंटरनेट आलं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या कंपन्या आला आणि सायबर गुन्हे झाले, सायबर क्राईम झाले, तर सायबर क्राईमला शिक्षा देणारे कायदे करावेच लागणार. आणि त्यामुळे सनातन सत्याच्या प्रकाशामध्ये जे ते कायदे युगधर्म म्हणून यावेच लागतील. पण भारतामध्ये कधीही सत्ता केंद्रित संपूर्ण देश नव्हता आणि त्यामुळे भारत टिकून राहिला. एवढं मोठं विराट पारसी साम्राज्य इराणमधलं एक धक्का लागला, पराजय झाला आणि सगळं इराण ध्वस्त झालं. पर्शिया त्याचं नाव होतं. पारशी जगभरात विखरले, फक्त भारतात टिकून राहिले. भारताचा समाज कधी असा दिल्ली केंद्रित झाला नाही जो आज झालेला आहे. व्हायला नको. लहान लहान प्रश्नाच्या संदर्भात पण मुंबईकडे किंवा दिल्लीकडे लोकांची नजर असते. गल्ली ते दिल्ली राजकारणी लोकांचा प्रभाव, समाजाची रचना ही विकेंद्रित असली पाहिजे. मठ मंदिरांमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, नैतिक नेतृत्वामध्ये, पंथ संप्रदायांमध्ये, गुरुकुलांमध्ये देश विकेंद्रित असला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून जी आज सगळ्यांची नजर झाली की सरकार काहीतरी करेल, आम्ही काही करणार नाही, अच्छे दिन आएंगे तो मोदी लाएंगे, हम कुछ नहीं करेंगे, हे नाही चालणार. ट्रॅफिकचे नियम पालन करणं इतकी साधी गोष्ट आहे, भारताचा नागरिक का करत नाही? काय प्रत्येक माणूस मिनिस्टर लागलाय का काय? आणि ते लाल सिग्नल लागलेला असताना जर त्यानं गाडी पुढे काढली तर तो काय जाऊन पुढे मोठे शोध लावणार आहे का? सकाळमध्ये कार्टून आलं होतं की ट्रॅफिक सिग्नल तोडायची इतकी सवय लागली आहे त्याला की तो लाल सिग्नल लागल्याशिवाय गाडी काढतच नाही. हिरवा लागला असला तरी तो उभा, लाल लागला कीच गाडी काढतो. इतकी सवय लागली ट्रॅफिक सिग्नल तोडायची. सत्ता काही करणार नाही यासाठी. स्वच्छ भारत अभियान प्राईम मिनिस्टरनी आव्हान केलं, ते प्राईम मिनिस्टरसाठी एक मानाचा तुरा असू शकेल. करोडो भारतीय लोकांसाठी एक लांछनाची गोष्ट आहे की देश स्वतंत्र होऊन 60 वर्ष झाल्यानंतर सुद्धा देशाच्या पंतप्रधानाला अरे बाबांनो, चॉकलेट खाऊन चांदी कुठे फेकू नका,
बगीच्यात जाऊन भेळ खाल्ल्यानंतर कागदाचा डुचा कुठे टाकू नका, कारचा काच खाली करून बिस्लरी पाण्याची बाटली एक्सप्रेस हायवेवरती फेकू नका, हे सांगावं लागतं आहे. सार्वजनिक जागी शौचाला बसू नका, मूत्रदान करू नका, हे सांगावं लागतं आहे. आपली दृष्टी करोडो नागरिकांची बदलणं ही काळाची गरज आहे. सत्ता सत्तेचं काम करेल आणि मी तेच म्हटलं की कोणताही राजकीय पक्ष येवो तो राष्ट्रीय विचारांचा असला पाहिजे ही आपली अपेक्षा, पण समाजाने सुद्धा शहाणं होणं आवश्यक आहे. एक बंगाली मुलगी फेसबुक फ्रेंड झाली एका अमेरिकन मुलीशी आणि तिने तिला निमंत्रण दिलं की तू ये कलकत्ता पाहायला. आणि ती 22 वर्षाची MA सेकंड इयरची मुलगी आली सगळं सोडून, एक आठवडाभर कलकत्त्यात राहिली आणि नुसती टुरिस्ट प्लेसेसमध्ये नाही गेली, ती गल्लीत गेली, मोहल्ल्यात गेली, लोकांच्या घरी गेली, गरिबाच्या झोपडीत गेली, चहा पाणी गप्पा टप्पा रसगुल्ले संदेश सगळं तिने पूर्ण कलकत्ता 7 दिवसात खंगाळून काढलं आणि उद्या परत न्यूयॉर्कला जाणार. तर या बंगाली मैत्रिणीने आपल्या शेजार पाजारचे जरा मित्र शेजारी नातेवाईक त्यांना बोलवलं, गप्पा टप्पा चहा बिस्किटांचा कार्यक्रम. एका माणसाने तिला विचारलं गप्पा करता करता की मॅडम हाऊ डिड यू फील अबाउट आवर सिटी कोलकाता. आता ती बोल्ड मुलगी आहे, ती कोणाची शरम ठेवायचं काही कारण आहे. ती म्हणली कलकत्ता वेअर एव्हर आय वेंट, कूचा गली मोहल्ला सडक सोसायटी सगळीकडे फिल्थ कचरा गंदगी घाण मच्छर दुर्गंध, युअर सिटी इज अ बिग गटर. खटकन बोलली. लोक थोडे सटपटले, एकदम अशी बोलून गेली, एकदम थोडी शांतता पसरली. एका माणसाने हिंमत गोळा केली आणि म्हटलं डू यू नो मॅडम व्हॉट इज पॉप्युलेशन ऑफ कोलकाता. ती म्हणली आय डोंट नो हाऊ मच इट इज. तो म्हटला मॅडम इट इज मोर दॅन 1 करोड. म्हणजे त्याच्या टोनमध्ये अर्थ काय लपलेला आहे की मॅडम तुम्हाला काय करणार हो, तुमच्या न्यूयॉर्कची पॉप्युलेशन किती, वॉशिंग्टनची किती, हो 1 करोड लोक राहतात इथं तर घाण होणारच. लोक भाजी कापणार, देठ रस्त्यावरती फेकणार, ते खायला गाय येणार, गाय गोबर टाकणार, गोबरावर माशा बसणार, त्याचा दुर्गंध पसरणार. इट इज बट नॅचरल मॅडम इट्स मोर दॅन 1 करोड असा तो बोलला. त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. हे सगळं बोलला नाही तो फक्त एवढाच म्हणला मॅडम इट्स मोर दॅन 1 करोड. तो म्हटल्याबरोबर सटाक त्याच्या नजरेत पाहून ती मुलगी म्हणते देन हाऊ मेनी मोर डू यू वॉन्ट टू क्लीन कलकत्ता, इज 1 करोड नॉट इनफ फॉर यू. अहो तुम्हाला माणसं हवीत किती, 1 करोड माणसं तुमच्याकडे आहेत, तर तुम्हाला कलकत्ता साफ करायला माणसं हवीत किती, 1 करोड पुरेसे नाही आहेत का. 1 करोड लोक घाण करतात, 1 करोड लोक साफ नाही करू शकत. आपला दृष्टिकोन असा आहे की हे होणारच, घाण होणारच, जातीवाद राहणारच, भ्रष्टाचार राहणारच, बजपुरी होणारच, ट्रॅफिक जाम होणारच, धूर निघणारच, चिखल होणारच, डास होणारच, रोगराई वाढणारच. या सगळ्या मानसिकतेतून पूर्ण बाहेर निघून एक सक्षम स्वच्छ सुदृढ भारत निर्माण करायचा असेल, सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. केवळ सरकार करू शकणार नाही. मग त्यात वनवासी कल्याण आश्रम पण असेल, व्याख्यानमाला असेल, भारत भारती असेल, लायन्स रोटरी क्लब असेल, अनेक शाळा असतील, अनेक धार्मिक संप्रदाय असतील, सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे. व्यसनमुक्तीसाठी, बालसंस्कारासाठी, स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी, वृक्षारोपणासाठी यायला पाहिजे. एकटं सरकार नाही करणार, करूच शकणार नाही. आपला स्वभाव कसा झाला आहे भारतीय माणसाचा की गोष्टी खूप मोठमोठ्या बोलायचा, ढोल खूप मोठ्यानं वाजवायचा. 10 दिवस गणपती, 9 दिवस नवरात्री, 5 दिवस दिवाळीचे फटाके, पंढरपूरची दिंडी यात्रा. पण जीवनामध्ये नैतिकता येते का खरोखर या सगळ्या उपचार विधींमध्ये. मी गेलो होतो वाराणसीला. सम्राट अशोकानं बांधलेला स्तंभ तिथे. खूप गौरवाची गोष्ट की येशू ख्रिस्ताच्या 250 वर्ष आधी इतका मोठा टॉवर कसा काय बांधला असेल. इलेक्ट्रिसिटी नाही, इंजिन नाही, इतकं वजन वरती चढवलं कसं, क्रेन नाही. जवळून पाहायची इच्छा झाली. भारतीय शिल्पकृतीचा नमुना त्या अशोक स्तंभावरती, पण तो पाहायचा 50 फुटावरून. मी तिथल्या गाईडला म्हटलं का रे बाबा, माझ्या देशाचा गौरव आहे, मला स्पर्श केला तरी रोमांचित होईल मी, मला जवळ जाऊन पाहू दे ना, मला 50 फुटावरनं काहीच कळत नाही त्या स्तंभावरती काय लिहिलेलं आहे. तो म्हटला वो साहब वो पहले जाने देते थे पास में, लेकिन अभी गए 2 साल से बंद कर दिया, अभी तो 50 फुट पर से देख सकते हैं. क्यों? वो साहब जो लोग उसके पास जाते थे अशोक स्तंभ के, वो उस पर अपना नाम लिखते थे, परशा, आर्ची, बदाम, बाण. अरे तू प्रेम केलं अशोक स्तंभावर लिहायचं काय एवढं मोठं झालं आहे. स्वभाव लोकांचा असा झाला आहे. बसलेत AC बसमध्ये, 3 तासाचा प्रवास आहे, दुसरं करण्यासारखं काहीच नाही, रिकामा वेळ भरपूर आहे. तर बसल्या बसल्या काय करतील, खिशातून किचन काढतील आणि त्या सीटला असं थोडं खोतरतील, त्या रेक्झिनमध्ये बोट घालतील, त्याची शिलाई थोडी मोठी झाली की आतला स्पंज काढून पोराला पाठी पुसायला घरी घेऊन जाईल.
ती चेतना एक्सप्रेस झाली, लोकांनी LED प्रोजेक्टर लावले, त्याला इयरफोन्स लावले, इयरफोन लोक घरी घेऊन गेले. या रेल आपकी संपत्ती आहे, रेल्वेमधले आरसे लोक घरी घेऊन जातात. लोकांचे स्वभाव बदलायला हवेत. सरकार बदलू शकणार नाही, सामाजिक संस्थांनीच बदलायला हवेत. आपली शाळा हे संस्कार देणारं केंद्र व्हायला हवं. आपल्या देशातला एक व्यापारी इंग्लंडमध्ये गेला, त्यानं तिथं पाहिलं वर्तमानपत्र विक्रीचं दुकान, वर्तमानपत्राचा रेड बोर्ड लागलेला, पत्रचा ढीक ठेवलेला, बाजूला एक डब्बा ठेवलेला, कोणी दुकानदार नाही. लोक वर्तमानपत्र पाहतायत, त्यावर लिहिलेली किंमत पाऊंड आणि शिलिंग त्या डब्यात टाकतायत, पेपर घेऊन निघून जात आहेत. त्याला वाटलं फंटास्टिक, आमचा भारत देश सत्यवादी हरिश्चंद्राचा देश आहे, स्वर्ग नरक पाप पुण्याची चर्चा करणाऱ्या लोकांचा देश आहे. हा प्रयोग भारत देशात का होऊ नये? मुंबईला आला तो, त्यानं दादरमध्ये एका बाजारात पेपरचा ढीक ठेवला, बाजूला एक डब्बा ठेवला आणि बाजारात फिरायला निघून गेला 1 तासभर. तासभराने परत आला, दुरून पाहतोय पेपर गायब, जवळ येऊन पाहतोय डब्बा पण गायब. 2-5 रुपयासाठी बेईमानी करणारे लोक आपल्या देशामध्ये, आणि नाक वर करून विचारत आहेत की अच्छे दिन कब आएंगे. हे नाही चालणार. देश मोठा होतो, देशातला सामान्य माणूस मोठा झाला की. इंग्लंड मोठा झाला, इंग्लंडमधला सामान्य माणूस मोठा झाला तेव्हा. जर्मनी मोठा झाला, जर्मनमधला सामान्य माणूस मोठा झाला तेव्हा. 1 मोदी 1000 गांधी मिळून देशाला बदलू शकत नाही. जोपर्यंत प्रत्येक नागरिक हा बदलत नाही तोपर्यंत देश बदलणार नाही. चेतन भगतच्या नावाने एक व्हॉट्सॲप व्हायरल होतं आहे. जर्मनीमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले 4-5 भारतीय इंजिनियर, रगड पैसा कमवणारे, चांगला लठ्ठ पगार असलेले, आणि खायला ऑर्डर दिली त्यांनी. सूप आणा, स्टार्टर आणा, सिझलर आणा, मेन कोर्स आणा, डेसर्ट आणा, कोल्ड्रिंक आणा, आईस्क्रीम आणा, धडाधड ऑर्डर दिली. पैसे खूप आहे, चिंता काहीच नाही. आणि मग स्टार्टर खाऊनच पोट भरलं. मग हे थोडं खा, ते थोडं चाखा, अरे एवढं मागवलेलं आहे, अरे खा खा खा, नाही म्हणले पोट भरलं. झालं, ओके ओके फाईन, वेटर सेंड द बिल. त्या बाजूला 2 जर्मन बायका बसल्या होत्या, त्यातल्या एकीने म्हटलं, हाऊ यू आर आस्किंग फॉर बिल जेंटलमॅन, यू आर नॉट येट कन्झ्युम्ड युअर फूड. येस, सम मिसमॅनेजमेंट हॅपन, वी कुड नॉट जज अवर हंगर, सो वी हॅव ऑर्डर्ड एक्सेसिव्हली, बट नो प्रॉब्लेम. ती म्हटली, वाय नो प्रॉब्लेम, इट्स अ सिरियस प्रॉब्लेम, यू शुड ऑर्डर ग्रॅज्युअली, वाय यू ऑर्डर्ड सो मच. असं कोणीतरी मध्ये टोकायला लागलं, बोलायला लागलं की भारतीय माणूस काय विचार करतो? काय विचार करतो? तुझ्या बापाचं काय गेलं. असा काहीतरी तो बोलल्याबरोबर त्यानं मोबाईल फोन काढला, पोलिसला फोन केला, हॉटेलवाल्याला सांगितलं, डोंट लेट दीज पीपल लिव्ह द हॉटेल, आय हॅव कॉल्ड द पोलीस. टॅ सायरन वाजवत 2 मिनिटात पोलीसची गाडी आली. तो घाबरला, तो म्हटला, काय हो, कोणता कायदा मोडला, कोणता गुन्हा केला? मग त्या इन्स्पेक्टरने सांगितलं, इन युअर कंट्री दिस इज टेकन व्हेरी कॅज्युअली, बट दिस इज जर्मनी, यू आर अवर गेस्ट, आय वॉर्न यू फॉर द फर्स्ट टाइम, नेक्स्ट टाइम यू डू इट यू विल बी पुट बिहाइंड बार्स, बिकॉज in Germany, wasting food is a cognizable offense. हा म्हणला, हो पैसे देतो ना, शेवटी गरमी पैशाचीच असते ना, पैसे देतो ना. त्यानंतर तो जे इन्स्पेक्टर बोलला ना, ते सगळ्या भारतीय लोकांनी हृदयात करून ठेवण्यासारखं आहे. तो म्हणला, मनी इज युअर्स, आय ॲक्सेप्ट, मनी इज युअर्स, बट रिसोर्सेस बिलॉंग टू द नेशन, यू कॅन यूज इट, यू डोंट हॅव एनी राईट टू वेस्ट इट. अन्न आहे, पाणी आहे, खनिज संपत्ती आहे, सार्वजनिक बसस्टँड आहे, बसेस आहेत, सार्वजनिक माल मिळकत आहे. लोक आंदोलन करतात, लोकशाही देशानं अधिकार दिला आहे. लोक रस्त्यावर येतात, मागण्या करतात, अधिकार आहे. उपवासाला उतरा, अधिकार आहे. पण सरकारी बस जाळण्याचा अधिकार कोणी दिला नाही तुम्हाला. हे सांगण्याची आवश्यकता बोलली. जितक्या लोकांनी बस जाळली त्यांना एका खोलीत बंद करा, सगळं रॉ मटेरियल द्या, त्यांना 1 महिन्याचा वेळ द्या आणि सांगा की बस बांधून दाखवता का? मग जाळ्याचा कोणी अधिकार दिला? देशावरती हल्ला आहे बस जाळणं म्हणजे. इतकी स्पष्ट कल्पना डोक्यात असली पाहिजे. आणि त्यामुळे राष्ट्रीयतेची राजकीय लढाई, राष्ट्रीयतेचा सामाजिक स्वभाव, हे दोन्ही आयाम तेवढेच महत्त्वाचे. बदल होतो आहे, परिवर्तन होतो आहे. मी टोकतो स्वतः. कोणी कचरा करत असेल तर मी टोकतो. आधी लोक उलट उत्तर द्यायचे, भांडायचे. आता मी टोकलं तर लोक भांडत नाही, सॉरी म्हणतात. मी म्हणतो सॉरी नको करू, उचलतात लोक. आपण जे शहाणी माणसं आहोत ते प्रोॲक्टिव्ह होऊन प्रत्येक परिवर्तनाचं पालक झालं पाहिजे. मी थांबतो, मागून किती हॉर्न वाजत असेल तरी, ट्रॅफिक सिग्नल लांब असेल तर मी थांबतो, मागच्याला म्हणतो की थांब, मी थांबलोय, तू पण थांब. वी शुड बी प्रोॲक्टिव्ह. आणि आपण त्या प्रकारे परिवर्तनाचे पाईक झालो ना, बदल घडतो आहे. देशाचं अर्थशास्त्र सुधारतं आहे, देशाचं डिसिप्लिन सुधारतं आहे,
देशातले शास्त्रज्ञ प्रगती करतायत, देशातले उद्योजक विदेशी कंपन्यांना विकत घेत आहेत. एक परिवर्तनाचा पडघम वाजतोय तो आपल्या कानावर येतोय. पण साध्या साध्या सामान्य गोष्टी ज्या नागरिकांनी करणं अपेक्षित आहेत त्या जर करायला आपण सुरुवात केली, आणि ती झालेली आहे सुरुवात, एक एक पाऊल सुरुवात झालेली आहे, त्या प्रवाहात आपण सगळे सामील होऊया. एक एक पग बढ़ते जाए, बलवैभव का युग फिर लाए. जन जन की आंखों में जल है, भारत माता आज विकल है. आज चुनौती हम पुत्रों को, जिसमें राष्ट्र प्रेम अविचल है. अपना जीवन धन्य इसी में, मुरझाए मुख कमल खिलाए. एक एक पग बढ़ते जाए, बलवैभव का युग फिर लाए. बिखरे सुमन पड़े हैं अगणित, स्नेह सूत्र में करले गुम्फित. माता के विस्मृत मंदिर को मधुर गंध से कर दे सुरभित. जननी के पावन चरणों में कोटि सुमन की माल चढ़ाए. बलवैभव का युग फिर लाए, एक एक पग बढ़ते जाए. आपल्या नगरमध्ये फक्त महाराष्ट्रीयन लोक राहतात असं नाही. मद्रासी आहे, केरळचे आहेत, गुजराती आहे, मारवाडी आहे, यूपी आहे, बिहार आहे, नेपाळी आहे, काश्मीरी आहेत, सरदारजी आहेत. या सगळ्यांना वेगवेगळ्या सुगंधित पुष्पांना एका माळेमध्ये गुंफण्याचं काम भारत भारती करते. आणि या सगळ्यांना एका सूत्रात गुंफून त्या भारत मातेच्या गळ्यात तो हार घालून तिची आरती दर 26 जानेवारीला होते. सुरुवात झाली आहे, पसरलं पाहिजे सगळीकडे. कोटि जनों की संघ शक्ती हो, सब हृदयों में राष्ट्रभक्ती हो. कोटि बढ़े पग एक दिशा में, सबके मन में एक युक्ति हो. कोटि कोटि हाथों वाली नव असुर मर्दिनी हम प्रगटाए. एक एक पग बढ़ते जाए, बलवैभव का युग फिर लाए. बलवैभव का युग फिर लाए. नमस्कार, धन्यवाद. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो तेला हो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव, पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होनी तिहे लोकी. भजिजो आदि पुरुखी, अखंडित. आणि ग्रंथोपजीवी
श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसारा